वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी विशाळगडाला आज भेट दिली। त्यांनी प्रथम दर्ग्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांनी इथल्या नागरिकांशी आणि माध्यमांशी संवाद साधला। बाबा साहब के वीर सैनिक अगर एक होके काम करने लगे तो ये दंगा फसाद करने वाले हमारा कुछ नहीं उखाड़ सकते, ये बात आप ध्यान रखें। मैं वापस आप सभी का धन्यवाद करना चाहता हूँ कि हम सब ने हमको यहाँ पे बुलाया, आपकी हिफाजत करने का और आपके साथ खड़े रहने का मौका दिया। और मैं आप सबसे यही वादा करना चाहता हूँ कि आगे के समय में जब जब यहाँ पे जुल्म और जाति करने वाली ताकतें खड़ी रहेंगी तो आपके साथ कंधे से कंधा लगा के खड़े रहने का काम हमारा है। और जो लोग खुद को छत्रपति शिवाजी महाराज के अनुयायी बोल के दो धर्मों के बीच में, दो जातियों के बीच में दंगा फसाद करने की कोशिश कर रहे, उनको मैं सिर्फ एक ही चीज बताना चाहता हूँ की जयचंदांच्या आणि अनाजी पंतांच्या औलादांनी आम्हाला शिवाजी महाराज शिकू नये, एवढंच म्हणून सांगतो। प्रयत्न हाच राहील की विशालगड परत एकदा इकडच्या सर्व लोकांसाठी, सर्व पर्यटकांसाठी परत एकदा उघडा झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, ते दुसऱ्या बाजूला उरुससाठी आला असतील किंवा रेहान मलिक बाबांच्या दर्ग्यावरती आलेले असतील किंवा असेच इतिहास बघायला, जुने गड किल्ले बघायला आलेले पर्यटक असतील, त्यांना कोणतेही दुखापत न होता, इजा न होता, त्यांच्या स्वातंत्र्यावरती कोणतीही गदा न येता त्यांना हा ऐतिहासिक गड, ऐतिहासिक स्थळ हे परत एकदा खुशालीने बघितलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चुकीचा इतिहास आपल्या समोर मांडला जातो। हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींना एक चुकीची प्रतिमा छत्रपतींची उभी केली जाते, पण आपण जर बघितलं असेल तर छत्रपतींच्या सैन्यामध्ये हे सर्व हिंदू मुसलमान एकत्र होते। कितीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले सरदार हे स्वतः मुसलमान होते। आणि परत एकदा खोटा इतिहास सांगून काही राजकारणी स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करतायत, त्यांना त्यांची पोळी भाजायचा प्रयत्न करू देत। पण आज आम्ही इकडे आलोय, आमचं एक जंगी स्वागत झालंय, ह्याच्यावरनच परत एक महाराष्ट्राला संदेश जातो की विशालगड लोकांसाठी परत एकदा उघडलेला आहे।